राम समर्थ श्रीराम भाग 37. आतापर्यंत जे जे गीतेचे भाग आपण ऐकलेत ते ऐकल्यावर असं वाटतं की काय बरं करावं, कळतंय सर्व पण वळत नाही. हे मन चंचल आहे, ते काही केलं तसं वागू देत नाही. किती आम्ही प्रयत्न केले, काही म्हटलं तरी कर्मयोग नीट होत नाही, ध्यानयोग नीट होत नाही, ध्यान होत नाही. मनाची चंचलता अस्थिरताच खूप आहे. मन हे मरकट आहे, माकडासारखं आहे. माकड कधी शांत बसतं का? उड्या मारणं हा तर त्याचा स्वभावच आहे. मनही या विषयावरून त्या विषयावर सारखं उड्या मारतं. हे हवं ते हवं संकल्प करीत राहतं. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो. मनच मनुष्याच्या मोक्ष आणि बंधनाला कारण आहे, हे सुद्धा आम्हाला ठाऊक आहे. पण त्याला ताब्यात ठेवणं कसं काय जमेल? चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. अर्जुन सुद्धा कृष्णाला हेच विचारतायत. हे माझं मन चंचल आहे, विचलित करणार आहे, आणि एवढंच नाही तर ते जिद्दी आणि बलवान पण आहे. मग मी त्याला एकाग्र कसं करू? आपल्याला तर हा क्षणाक्षणाला अनुभव येतोच आहेच. मनाची अस्थिरता आहे. मनाला आकर्षक वस्तू दिसतायत, प्रलोभन अमाप आहेत. जसं आकाशातल्या वायूला मुठीमध्ये पकडता येत नाही, तसं या मनाला आवरता येत नाही. आणि गंमत अशी की या मनाला आवरणं हे आपलं काम आपणच करायचंय. इथे आउटसोर्सिंग करताच येत नाही. आपलं मन दुसरा कसा कोणी ताब्यात घेईल? पण आता इथे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भगवंताकडे नाही असं कसं होईल? बघूया काय म्हणतायत भगवंत. भगवंत मान्य करतायत की खरंच अर्जुना, तू म्हणतो ना ते खरं आहे. मन चंचल आहेच. त्याचा निग्रह करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. विरक्त होऊन संसारापासून मनाला हटव आणि त्याला परमात्म्याकडे लाव. अभ्यास आणि वैराग्याने हे शक्य होतं. विवेकानंद म्हणतात, मनाचा स्वभाव आहे काय की जिथे लावाल तिथे चिकटतं. नको तिथे अडकलेलं मन काढून ध्येयाकडे लावलं तर ते तिथेही रमतं. आणि असाच अभ्यास ठेवला, ध्येयाविषयी जर दृढता ठेवली आणि अन्य ठिकाणच्या वृत्तींची उपेक्षा केली, सगळ्या विंडोज बंद केल्या, तर ध्येय सिद्धी होईलच. कासव नाही का विपरीत परिस्थितीमध्ये आपली इंद्रिय बरोबर आवरून घेत? मग आपल्याला का नाही करता येणार? गोंदवलेकर महाराज म्हणतात, आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहणं हे वैराग्य. भगवंताचं विस्मरण ज्यानी होईल त्यावर वैराग्य करा, आणि भगवंताचं स्मरण करणं हा विवेक. हा अभ्यास करणं निश्चितच आपल्या हाती आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.